माझ्या पक्षप्रवेशाबद्दल चाललेल्या चर्चेत काही तथ्य नाही. निलेश लंके. पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके हे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षात सामील होणार अशी चर्चा होती. परंतु या चर्चांना आमदार निलेश लंके यांनी पूर्णविराम दिला असून शरद पवार आणि माझी कुठलीही भेट किंवा चर्चा झालेली नाही असे प्रतिउत्तर आमदार लंके यांनी माध्यमांना दिले. याबाबत आज नगर शहरानजीक आमदार निलेश लंके यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. आता काय असतं, पक्षीय नेते मंडळी हे आपलं जेवढं वय आहे त्यापेक्षा त्यांचा अनुभव जास्त आहे. त्यामुळं त्यांचा कुठला निर्णय कुठल्या वेळेस काय होऊ शकतो हे काय आपण आता काय सांगू शकतो. वरिष्ठांची इच्छा आहे की तुम्ही लोकसभा निवडणूक लढावी. प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत असतं की आपला का नेता हा नेहमी मोठा झाला पाहिजे. ही कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते. ते प्रत्येक वेळेस भावना व्यक्त करीतच असतात ना कार्यकर्ता. तुम्ही पाहिलं असं एखादा ग्रामपंचायत सदस्याचा जर कार्यकर्ता असतात त्याला वाटतं माझा नेता हा सरपंच झाला पाहिजे. सरपंचाचा कार्यकर्ता एखादा असतात त्याला वाटतं माझा नेता पंचायत समिती सदस्य झाला पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते. बिचारे ते निर्मळ मनाचे कार्यकर्ते असतात. त्याला वाटत असतं आपला नेता अधिकाधिक मोठा होत राहावा. पक्षाची जबाबदारी दिली तर निवडणूक लढवणार. मी ते किती वेळा सांगितलं, पक्षाने जबाबदारी दिली तर आपण ते खेळाडू आहे. खेळाडू हा कायम ग्राउंडवर असतो. खेळाडू हा कायम रणांगणात असतो. तो लढायच्या तयारीत नेहमी असतो. तुमचा सकाळी काही काळ फोन नॉट रिचेबल होता. माझा फोन नॉट रिचेबल म्हणजे तुम्ही पाहिलं असेल. मी आत्ता माझ्या गाडीत गोळ्या बघा. मी आत्ता पण माझ्या मोबाईल बंद आहे. मी झोपलो होतो गाडीत. आता उगाच तुम्ही आपले प्रेमाचे जीवाभावाची लोकांचा गैरसमज नको व्हायला, त्याच्यामुळं मी तुम्हाला भेटलो. नाही तर मला आत्ता एका हॉटेलच्या उद्घाटनाला सुद्धा जाणं अशक्य. पण तरी आता आपल्या कार्यकर्त्याचं हॉटेल आहे बिचाऱ्याचं जायचं. असं नॉट रिचेबलवाला काही मी एवढा मोठा माणूस आहे काय माझा फोन नॉट रिचेबल झाला माझा फोन चालू झाला. नाही पण नॉट रिचेबल झाल्यानंतर माझा काल वाढदिवस असल्यामुळं रात्री मला 5:30 वाजेपर्यंत लोक भेटत होते आणि परवा दिवशी पण मला 4:30 वाजले. मग जरा थोडं आता डोकं तुमच्याकडे नसतं आलो तर जरा इंजेक्शन मारून झोपायचे डोक्यात आहे. आपल्या वरिष्ठांनी जर आदेश दिला तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. आपण आहात आणि काही लंके आहेत. आपण कोणाचं चॉईस करतो? आणि कसं असतं, आमच्या चॉईसला काय महत्त्व नाही साहेब. हे सगळं प्रत्येक पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या माणसांचा चॉईस महत्त्वाचा असतो. आम्ही एक माध्यम असतो. माझ्या मनावर काय असतं, मी जर म्हणलो नाही असंच पाहिजे ना, वरिष्ठ नेतृत्वाला काय वाटतं, समाजाला काय वाटतं, ही भावना महत्त्वाची ना, सगळ्यात महत्त्वाची. त्याच्यामुळे माझ्या चॉईसला काय महत्त्व नाही. आपल्या अनेक बॅनरवर शरद पवार साहेबांचा फोटो दिसतो. तर एकंदरीत अशी चर्चा झाली आहे की तुम्ही नेमकं प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार आहे. आणि काल आपल्या वाढदिवसानिमित्त जे बॅनर लागले त्यावरती भावी खासदार, दमदार आमदार, फिक्स खासदार असं उल्लेख दिसतो. काही जाहिरातीत पक्षाची चिन्हही नव्हते. काय असतं तुम्हाला एक सांगू का, कुठल्या एखाद्या कार्यकर्त्याचा नेत्याचा वाढदिवस असला तर जाहिरात कोण देत असतो, कार्यकर्ता देत असतो. ते कार्यकर्त्याला जे वाटतं ते करतो ना. त्याला काय आता जर माझ्या प्रोटोकॉलप्रमाणे जर जाहिरात टाकली असती तर मला सिस्टीमप्रमाणे आमच्या नेतृत्वाची फोटो ते आम्हाला आमचा प्रोटोकॉल असतो ना. मला जसा प्रोटोकॉल आहे त्याच्या कार्यकर्त्यांना काय प्रोटोकॉल. प्रत्येकाला वाटतं चला टाकायचं त्यांना त्याच्या मागलं काय एवढं त्यांची विचार करण्याची विचार नाही करीत का ह्या जाहिरातीमुळे काय परिणाम होऊ शकतो, काय दुष्परिणाम होऊ शकतो. तर त्यांना वाटलं समज मी माझ्या नेत्याचा वाढदिवसाचा बॅनर लावला तर मला नाही वाटलं कोणाचं टाकायचं तर मी नाही टाकू शकत ना. तसं त्यांना वाटतं ना. तर ते त्यांचं काय हे नाही. समज माझ्या ऑफिशियल पेजवरून जर असं चुकीचं काही माझ्या हातून पडलं तर याचा अर्थ ते काहीतरी तथ्य धरता येतं. कार्यकर्त्यांचं काय त्यांचं काय असेल ते. गेले 5 वर्ष झाली भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. आपण कसं पाहता त्यांच्या एकंदरीत विकास कामांकडे? लोकांमध्ये सकारात्मक आहे, नाराजी आहे, कसं पाहता? काय असतं, प्रत्येक पदाधिकारी, प्रत्येक नेता ज्याच्या त्याच्या जागेवर त्याच्या पद्धतीने काम करत असतो. आणि मी ह्या विचाराचा एक कार्यकर्ता आहे. कोण काय करतं आणि कोणाचं काम काय यापेक्षा आपलं काम महत्त्वाचं आहे. आपल्या कामाला आपण महत्त्व द्यायची.
तर मग आपली त्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळं दुसऱ्यांकडं उगं बोट दाखवणे, एक बोट दुसऱ्याकडे दाखवायचं, 4 बोटं आपल्याकडे होतात ना. त्यामुळं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या पद्धतीने काम करतो माणूस, त्याला काय आपण नाव ठेवायचं, आपण आपलं काम करीत राहायचं. शरद पवारांचा मेळावा आहे काही दिवसात, तर त्या मेळाव्यामध्ये पण असं बोललं जातं की त्या मेळाव्यामध्ये प्रवेश होणार आहे. कधी मेळावा, आता मला तर माहीत नाही मेळावा कधी. तुमचं म्हणणं आहे, आता थोड्या वेळाने विचार तुम्ही कोणाला तरी एखाद्याला अधिकृत मेळावा कधी म्हणून. शिवपुत्र संभाजी महाराजांचं महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येकजण म्हणत होतं आज होणार आहे, उद्या होणार आहे, काल वाढदिवसाच्या दिवशी म्हणले काहीतरी होणार आहे. अरे म्हणलं मलाच माहीत नाही ते काय चाललं आहे नेमकं. हे मग ते सगळे अंतर्यामी लोक समजायला पाहिजे.